मित्रांनो नमस्कार। आज खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येते आणि व्हिडिओचं मूळ कारण म्हणजे आज पूर्ण खाद्यांमध्ये एक महाराष्ट्र केसरी म्हणून खाद्य नावारूपाला आलंय आणि त्या खाद्याचा एक रिझल्ट आपल्याला जे आपले मुंबईतले प्रसिद्ध गाडा मालक आहेत दीपक शेठ सावंत यांच्या गोठ्यावर आपण आलो आहोत। त्यांची बैल जर बघायला गेलो तर विश्वास असेल, भारत केसरी शंकर असेल, नंद्या असेल, अशी बरीचशी नावाजलेली बैल आहेत। काही बैल घाटावर आहेत, परंतु प्रत्येक बैलाला शेठच्या सांगण्यानुसार की महाराष्ट्र केसरी त्यांनी आज वर्षभर पासून चालू केलाय आणि त्याचा एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे रिझल्ट त्यांना आहे आणि त्याचे जे महाराष्ट्र केसरी जे खाद्य आहे त्याचे जे मूल खाद्य उत्पादक आहेत ते सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण खाद्यामध्ये काय काय असतं काय आहे ती पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर चला बघूया आपण त्यांच्याकडून की कशा प्रकारे महाराष्ट्र केसरी आहे। आज आपल्या गोठ्यावर यायचं मूळ कारण म्हणजे जे संपूर्ण खाद्यांमध्ये प्रसिद्ध असे खाद्य जे नव्याने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे असं महाराष्ट्र केसरी आणि ते खाद्य आपल्या इकडे नव्याने आले आणि बरेचसे गाडा मालक वापरत आहेत, तुम्ही सुद्धा वापरताय। तर काय सांगा महाराष्ट्र केसरी खाद्याबद्दल तुमच्या गोठ्यावर कधीपासून आले? मला महाराष्ट्र केसरी ओळख पडली बाडी महिन्यात नंबरातले जे बैल करतील गाड्या त्यांना बक्षीस ठेवलं होतं महाराष्ट्र केसरीची एक बॅग। तर माझ्या बैलांनी एक नंबर केला होता, चांगला पैकी नंबर झाला होता 105। मला एक बक्षीस मिळालं महाराष्ट्र केसरी आणि त्यानिमित्तानं ती बॅग माझ्या गोठ्याला आली आणि मग मी ती बैलासाठी वापरली। बैलांना ती आवडली, आवडीने खात होते आणि मला त्याचा रिझल्ट पण आवडला। मग मी आमच्या खेळावाला जे चांगले व्यापारी आहेत, प्रसिद्ध व्यापारी आहेत, त्यांच्याकडे विचारलं, त्यांच्याकडे ती अवेलेबल होती, त्यापासून ती मी वापरतो, ती अवेलेबल तो वापरतो आहे ना आता पण। म्हणजे इथून बॅग तुम्ही वापरताय आणि त्या म्हणजे जवळजवळ वर्ष झालं गाडी मैदानामध्ये सुरुवात झाली होती आणि तिथून आता वर्षभरापासून तुम्ही वापरताय। तर त्याचा रिझल्टही चांगला आहे बैलांमध्ये। काय चपलता बैलांमध्ये काय बैलांमध्ये चरबी दुसऱ्या बाकीची खाद्य वापरून चरबी वाढवण्यापेक्षा त्यांना जे पळण्यासाठी जे मूलभूत घटक गरज असते ती मिळतात या बॅगेतून असं माझं म्हणणं आहे। अनुभव आहे माझा असा, त्याच्यामुळे मिळतात। बैलांना बघायला तर माझ्या बैलामध्ये तुम्हाला चरबी दिसणार नाही आणि फ्रेश असतात बैला, त्यामुळे मी सध्या वापरतो आणि त्यांचा रिझल्ट चांगला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सांगायला आवडेल की भारत केसरी शंकर म्हणून ज्या बैलाची ओळख आहे तो बैल सुद्धा आपले दीपक शेठ सावंत यांच्या मालकीचा आणि त्यांच्या दावणीला आहे आणि जर बघायला गेलो तर शंकरला सुद्धा तेच खाद्य आहे आणि शंकरची खासियत म्हणलं तर 3 फेऱ्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे त्याचा फल आहे आणि आज मुंबईमध्ये सुद्धा मोठमोठे बिंदोड त्या बैलाने केले आहेत आणि त्या बैलाला सुद्धा शेठच्या सांगण्यानुसार महाराष्ट्र केसरी आहे आणि शेठची इतर बैल आपली गोठ्यावरची जी गाठावर हा सगळ्यात जुना बैल विश्वास, तो पण त्याचा वय झाला आहे म्हणजे जाती पूर्ण झाल्या आहे, तरी पण तो मध्ये वजन वाढलं होतं म्हणजे महाराष्ट्र केसरी आणि त्या व्यायामामुळे दोन्ही दोघांच्या प्रयत्नामुळे तो आता यावर्षी शर्यतीत करू शकतो। म्हणजे आमचा पण एक विषय झाला त्याच्यावर घेतला मी नंतर, तो पण चांगला बैल आहे आणि ते बघा त्याची तांबडी त्याची कातडी एकदम चांगली जाते, फ्रेश राहते। बघायला गेलो पोट नाही, तांबडी व्यवस्थित जाते, बैल फ्रेश राहतात, उभे राहतात, असे तयार राहतात। म्हणजे शर्यतीच्या बैलांसाठी जर तुमच्या अनुभवानुसार सांगितलं तर महाराष्ट्र केसरी खाद्य योग्य आहे त्याचा माझ्या अनुभवाप्रमाणे सांगतो। सर्वप्रथम तुमचा परिचय आमच्या चॅनलमध्ये। माझं नाव लहू पोटपुडे, मालक। आपला महाराष्ट्र केसरी हा टॉपचा ब्रँड आहे। म्हणजे जे महाराष्ट्र केसरी ज्याचे उत्पादक आहेत ते तुम्ही आहेत आणि काय सांगाल कसं काय याचं उत्पादन, त्याच्यामध्ये घटक कसे आहेत? घटक त्याच्यामध्ये आपण चांगले घटक वापरतो, घटकांची क्वालिटी सुद्धा चांगली वापरतो। म्हणजे जी लोक आपल्या घरी खातात अशी काही घटक त्यामध्ये वापरतो। आता त्याच्यामध्ये नाचणी आहे, गुलं आहे, चांगले घटक आहे जे आपण वापरतो की बैलांना आपल्या शरीरासोबत चांगले जे आपण वापरतो चांगले खाल्ल्यानंतर आपल्याला लागतात शरीराला, ते बैलांसाठी पण आपण चांगलं वापरतो। कारण लोक बैलांना भरपूर जीव लावतात, म्हणजे शेतकरी जे आता गाडा मालक वगैरे आहे ते बैलांना भरपूर मोठा जीव चांगला लावतात। त्याच्यासाठी घटकसुद्धा आम्ही चांगलं वापरले। त्याच्यामध्ये आम्ही मेडिसिन जास्त म्हणजे घातक काय वापरत नाही, मेडिसिन चांगल्या प्रकारचं वापरतो की जेणेकरून ते लॉंग टाईम टिकल। कारण असे अनेक खाद्य आले ते मार्केटला, ते खाद्य मार्केटला पटकन रिझल्ट येतात, फास्ट रिझल्ट येतो, पण रिझल्ट फास्ट लागल्यामुळे काय होतं सप्लिमेंटचा वापर जास्त राहतो त्याच्यामध्ये। बरोबर, सप्लिमेंटचा वापर जास्त राहिल्यामुळे ते तुम्हाला फास्ट रिझल्ट दिसतात
पण ते लॉंग टाईम टिकत नाही. आणि आत्तापर्यंत आपण महाराष्ट्राची सेवा वापरण्याचं मी माझ्याकडं ऑल महाराष्ट्रामधून 7-8 जिल्ह्यामधून बरेच जणांचे मला फोन येऊन गेले की ते लोक सांगतात की आपलं खाते एकदम चांगलेच आहे आणि घटकसुद्धा आपले बऱ्यापैकी बऱ्याचशा खात्यांपेक्षा चांगले जास्त घटक आहेत. आणि आज महत्त्वाचं बघायला गेलं तर पूर्ण बॅगेवर सर्व घटकांची नावं सुद्धा लिहून दिलेली आहेत आणि म्हणजे चांगल्या गाड्या मालकांचा अनुभव आहे. टोपे साहेब असतील 1-2 वर्षापासून हे विकतात आहेत आणि जे काही आपले आजूबाजूच्या परिसरातील कर्जत परिसरातील गाडा मालक आहेत ते सुद्धा हे महाराष्ट्र केसरी वापरतात आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा ना टोपे साहेबांकडे कुठली तक्रार आली आणि कोणत्या असं गाड्या मालकाची तक्रार नाही की या खाद्यामुळे अपचन किंवा काय प्रकार होतात. तर पचण्यासाठी तुम्ही काय त्याच्यामध्ये यूज करता येईल? पचण्यासाठी बघा आपण आता एक मेडिसिन वापरतो म्हणजे ते रेग्युलर मेडिसिन की ते पचनसाठी म्हणजे आपलं आतलं जे पोट आहे ते साफ राहावं. मार्केटमध्ये कसं आहे आता काही लोक फास्ट देतात पण त्याच्यामध्ये अशा बरेच मेडिसिन आहेत की ते फास्ट देतात पण लय फास्ट देतात कामाचे नाही. पोट बैलाचं जर पोट योग्य राहिलं तर बैल सगळं पचवलं. जर पोटच खराब असेल तर तुम्ही किती माग घातले आणि किती काय केलं तर ते बैलाला अंगी लागणार नाही. बैलामध्ये रक्त तयार झालं पाहिजे. जे खाणं खाईन त्याच्यापासून रक्त तयार त्याच्यापासून ते सगळ्या गोष्टी त्या चांगल्या गोष्टी भेटत जातात मार्केटमध्ये. म्हणजे मूळ महत्वाचं म्हणजे हे जे खुराक आहे ते बैलांना योग्य प्रकारे पचण्यासाठी त्याच्यामध्ये सर्व घटक आहेत आणि ते बैलांना योग्य प्रकारे पचते. त्याच्यामधून कुठला साईड इफेक्ट बैलांना जाणवत काहीच नाही. आता माझं साधारण आपल्याकडे 1 वर्ष होऊन आता मला वाटते आपल्या बैल कोणी लागतात 1 वर्ष होऊन पण आजपर्यंत त्याची कधी कंप्लेंट आली नाही अशी की क्वालिटी खराब आहे. आणि मार्केटमध्ये आता अक्षरशः म्हणजे आपल्या एवढे जे लोक सांगतात की आम्ही हे टाकतो ते टाकतो पण शक्यतो टाकत नाही लोक. आपण बॅग म्हणलं तुम्ही एक गोष्ट तुम्हाला मी दाखवून देईल की आपण ते म्हणून टाकतो आणि ते दिसतं सुद्धा. तुम्ही ज्याशी म्हणसान की मला त्याच्यामध्ये हाय तुम्ही बॅगवर लिहून आहे पण टाकलेलं नाही आहे हा असा प्रकार होत नाही. आणि त्याच्यामध्ये आता आपलं अजून अपडेट येते पुढच्या हप्त्यामध्ये अजून अपडेट येते त्याच्यामध्ये अजून आपण बैलांमध्ये आता आमचं डॉक्टरांशी थोडंसं बोलणं झाले की आपण त्याच्यामध्ये अजून अपडेट करूया की बैलांमध्ये आपल्याला गोष्टी घाटामध्ये पळ निघला पाहिजे. पळ सुद्धा असं निघला पाहिजे की तो 2-3 फेरा बैलांचा होतात त्या टायमाला त्यांना थोडं प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. त्या 3ऱ्या फेरीच होतो त्या टाकून पडला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे या खाद्यामध्ये एक जो स्टॅमिना बैलांमध्ये टिकावा त्याच्यावर तुम्ही आता कार्य करणार अपडेट मध्ये. म्हणजे जे काही आता हे खाद्य जे आहे ते बैलांच्या पूर्ण अंगी लागते परंतु जे तुम्ही अपडेट करणार आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा धरणार की जे बैल 3 फेरे पळतात किंवा एका मुंबईमध्ये 2 बिनजोड एका वेळेस करतात त्यांच्यासाठी स्टॅमिना आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा थकावा जाणवला नाही पाहिजे त्यासाठी याच्यामध्ये अपडेट होणार. आता आपल्याला आता सुद्धा आपण वापरतो मेडिसिन सुद्धा आपली चांगलं काम करतो. म्हणजे आतापर्यंत वर्ष आलं की यांचं म्हणजे एनर्जी डाऊन जी होती ना पहिल्यांदा ती एनर्जी तशीच राहून टिकून राहते. का तुम्ही दुसरा घ्या तिसरा घ्या फेरा तर ती एनर्जी टिकून राहते पण त्याच्यापेक्षा अजून थोडंसं आपण त्यांना पुढे त्रास नाही व्हावं. म्हणजे असं मेडिसिन आहे की त्याची नुसतं टाकलं म्हणून ते पडला काय असं नाहीये. तो बैल त्याची पुढची हेल्थ सुद्धा सांभाळली पाहिजे. हा बैल टिकला पाहिजे लॉंग टाइम टिकला पाहिजे त्याच्याकडे आपण प्रयत्न करतो. आणि असं म्हणजे कसं होतं आता काही खात्यामध्ये फॅसिलिटी लोक कसं पेमेंट वापरतात फॅसिलिटीचा उपयोग नाहीये. माझ्या शेतकऱ्यांना एवढं म्हणणे बैल मालकांना एवढं म्हणणे की तुम्ही बैल खाते बघून घेत जावा. खाते बघितलं तुमचा बैल पुढे लॉंग टाइम टिकन हे महत्वाचं आहे. माझं खाते वापरा हाय मी म्हणत नाही पण लोकांनी कसं आहे की चांगलं खाते वापरावं चांगल्या क्वालिटीचं खाते वापरावं. आणि कसं काय याची किंमत वगैरे कशी काय आहे? आता ह्याच्या आपली बघा 2000 रुपयाला बॅग किती. म्हणजे जर बघायला गेलो तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा खिशाला परवडलेलं असं खाते आणि त्याच्यामध्ये असं नाही की कुठलं खाते एक्स्ट्रा मिक्स करावं लागतं. शेंगदाणा पेंड असो सर्व ज्या ज्या महाग शर्यतीच्या बैलांना ज्या ज्या महाग गोष्टी वाटतात त्या सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्याच्यामुळे असं नाही की त्याला वेगळं काहीतरी टाकायला पाहिजे. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टीने विचार करून बॅगीची रचना केलेली आहे आणि जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना उपयुक्त अशी आहे. आता आपण टोमरे साहेबांकडे नेऊ की ते आता कडावमध्ये एक चांगलं दुकान खुराकाचं आहे आणि त्यांच्याकडे वर्षभरापासून या गोष्टीची सेलिंग चालू आहे. तर त्यांना आपण विचारू की जे कस्टमर येत असतात आता ग्रामीण एरिया आहे प्रत्येक जण पूर्ण बॅग नेऊ शकत नाही. काही लोक 10 किलो 20 किलो असं सुद्धा स्वरूपात घेऊन जातात. तर त्याच्यामध्ये जे कस्टमर येतात सर्व शेतकरी असतात तर त्यांचा रिव्ह्यू कसा आहे म्हणजे काय म्हणतात ते खात्याच्या बाबतीत आतापर्यंत मी जेवढे खाते लोक सांगतात त्यात केसरीचं जे रिझल्ट आहे तेवढा रिझल्ट दुसऱ्या कुठल्याच खात्याला लागलेला नाही. मी बुलेट राजा पण मध्यंतरी ठेवलं होतं
पण बुलेट राजाचं फक्त त्यांनी ॲडव्हर्टाईज वगैरे केली होती, पण माझ्याकडे काय तसं रिझल्ट निघाला नाही. पण माझ्याकडे जसं केसरी मी चालू केलंय, तर केसरीचं कस्टमर माझा आज मंदीच्या पिरियडमध्ये पावसाळी लोक खाद्य न खायला घालतात, पण आता पण माझा रिझल्ट सेलिंग तशीच आहे. आणि जसं सीझन चालू होतं दरवर्षी माझं सेलिंग केसरीचं म्हणजे आम्ही एक प्रकारे आमच्या 3 दुकानांची डीलरशिप घेतलेली आहे. तर ज्या पद्धतीने आमचं सेलिंग आहे ना, आम्ही ह्या खाद्यासारखे खाद्य मी आतापर्यंत नाही विकलेले. खाद्य खूप चांगलं आहे. प्रत्येकाला समोरच्या बैलवाला मला असं वाटतं की खाद्य असं पाहिजे की ज्याच्याने बैल तयार झाला पाहिजे, पण याच्यामध्ये बैल तयार होत नाही. तुम्हाला बैल जर का तयार करायचा असेल तर तुम्हाला नवपुरी चुनी वगैरे ह्या बाकी गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आम्ही ठेवतो. पण याच्यामध्ये तुमच्या बैलाला जी पळण्यासाठी एनर्जी पाहिजे. काही वेळेस म्हणतात तुमचा पल्ला लांब आहे आणि त्याच्यानंतर बैल थोड्यावर येऊन बैल थकला, पुढे त्याचा पळ कमी झाला, तर त्या गोष्टी केसरीमध्ये घडणार नाही. तुमच्या बैलाचा पळ वाढेल, तुम्हाला बैल ऍक्टिव्ह राहणार. तो बैल पळण्यामध्ये ते जे राहणार बैलामध्ये तुम्ही जर का म्हणाल की बाबा बैल तयार झाला पाहिजे, तयार होण्यासारख्या तशा काही गोष्टी नाही. त्याच्यामध्ये बैल तुमचा स्टॅमिना टिकला, एनर्जी आली पाहिजे, या गोष्टी त्यात टाकलेल्या आहेत. बैल जेवढे लोक वापरतायत ना, सगळे कस्टमर वापरतात. फक्त कसं होतं की त्याची आपण हस्तगत कधी कुठल्या ह्याच्यामुळे आपण कधी ऍडव्हर्टाईज केली नव्हती. सावंत जवळपास आपल्याकडनं एवढे दिवस वापरतात, त्यांना फक्त म्हटलं तुम्हाला जे रिझल्ट आला चांगला ते तुम्ही फक्त सांगा. त्या निमित्ताने आज आम्ही तसं भेटलो आणि त्या निमित्ताने आज एक व्हिडिओ केलेली. बाकी असं आपल्याला कुठल्या खाद्यासाठी ऍडव्हर्टाईजची ऍक्च्युअली गरजच नाहीये. माझं खाद्य चांगल्यापैकी सेल होतं आणि सगळ्या दुकानाचे चांगले सेल होतं. पण हल्ली लोक कसं होतं ऍडव्हर्टाईजवर जातात बाबा नाही कशा पद्धतीने नक्की त्यांचं ऍडव्हर्टाईज आली हा माल कसा आहे. आता मध्यंतरी माझ्याकडे भरपूर कंपन्यांचे मला फोन आले होते की बाबा तुम्ही हा आमच्या इकडे खाद्य ठेवून बघा. पण मला कसं होतं 17 खाद्य ठेवण्यापेक्षा मला केसरीचा आतापर्यंत माझा कस्टमर कमी झालेला नाहीये. कस्टमर माझा आहे तेवढाच आहे, दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे मला केसरीमध्ये जर का काय अपडेट वाटलं तर आम्ही केसरीमध्ये अपडेट करू. तर केसरी खाद्य खूप चांगले आहे. स्वतः आम्हाला कस्टमर सांगतात जे बैल खात नाही ते बैल म्हणतो बाबा आमचं बाकी काही बैल असे आहेत ते काही खाद्य खातं, मग केसरी दिलं ते खाणार. मग एवढा चांगला रिझल्ट असताना आपण का दुसऱ्या खाद्यावर जावं. त्यासाठी आम्ही आतापर्यंत केसरीच विकतोय आणि खूप चांगला रिझल्ट आहे. म्हणजे महत्वाचं म्हणजे असं नाही की आता आपण गाड्या मालकांची पण थोडी मुलाखत घेतली, त्यांचंही म्हणणं आहे की बैल चांगल्या प्रकारे खातात. आज जर आपला शंकर बघितला तरी फुल अग्रेसिव्ह. आज बैल बरीचशे मैदान आता पावसाळी बंद आहे, बैल बांधून आहेत, पण बैलांचा व्यायाम आणि जो खाल्ला जाणारा खुराक आहे त्याच्यामुळे बैल एकदम सडसडीत आणि जर बघायला गेलं तर पळण्यायोग्य जसं शरीर पाहिजे ते शरीर त्या बैलांचं टिकून आहे. आज खाद्यही त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र केसरी खाद्य. म्हणजे असं नाही की फक्त खाद्यानेच सर्व काही होते, पण खाद्य आणि गाडा मालकाची मेहनत. आता प्रत्येक गाडा मालक मेहनत करत असतो, परंतु कुठेतरी काहीतरी चुकतं. आज या खाद्यामुळे त्याला थोडाफार हातभार लागू शकतो. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की जे गाडा मालक आहेत ते बैल तर सांभाळतात, पण बैलांना जो योग्य आहार पाहिजे ताकद वाढवण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी नक्कीच महाराष्ट्र केसरीकडे सर्वांनी बघावं तीच आम्ही सर्वांना विनंती करू. तर आता महत्वाचा प्रश्न असा की जी महाराष्ट्र केसरीची बॅग आहे आपली, आता कडाव परिसरातील जे गाडा मालक आहेत किंवा आजूबाजूचे त्यांना तर टोपे साहेबांकडे अवेलेबल आहे, त्यांना ते योग्य पडते. परंतु बरेचसे मुंबई भागात बैलगाडा मालक आहेत त्यांना लांब ज्यांना कडाव पडते त्याच्यासाठी कुठे कुठे डीलरशिप अवेलेबल. आता बघा आता इकडं आपल्यामध्ये कडावमध्ये ठोंबे साहेब आहेत आणि त्यांचं दुकान एक तिकडे डोंबिवलीमध्ये आहे. डोंबिवलीमध्ये सुद्धा अमर ठोंबे म्हणून त्यांचे बंधू आहेत छोटे मोठे, त्यांच्याकडे आहे. आणि इकडं आपल्या कर्जतमध्ये पंकज करून भेटतात आणि नेरळमध्ये एम शाह आहे, वांगीमध्ये महाराष्ट्र कॅटल फीड आहे. परत आपल्या डोंबिवलीमध्ये आशापुरा ट्रेडर्स म्हणून आहे. म्हणजे जे तुम्ही सांगितले आता जे डोंगरे साहेबांचं बंधूचं दुकान आहे डोंबिवलीमध्ये, म्हणजे खालापूर खोपोली ते जे एरिया आहे तो त्यांना तिथे कव्हर होतोय. त्यानंतर नेरळ वांगणीवाले जे गाडा मालक आहेत पूर्ण कशेलेपर्यंत जे काय आहेत त्यांना ते नेरळ आणि वांगणी, बदलापूरवाल्यांना वांगणी ते म्हणजे सोयीस्कर आहे. आणि तिकडे कल्याण डोंबिवलीवाल्यांना डोंबिवली असे ट्रेडर्स. म्हणजे ते जे एरियामध्ये गाडा मालक आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरांकडून प्रत्येक ह्याचा एक नंबर आणि नाव ते घेऊया आणि मग ते व्हिडिओच्या माध्यमातून खाली तुम्हाला शो होईल, तर तुम्ही त्याच्यावर संपर्क करून त्या दुकानापर्यंत पोहोचू शकता. डीलरशिपसाठी तुम्ही संपर्क करू शकता. हां, धन्यवाद.